एका बाजूला असेल मुकेश गायकर, दुसऱ्या बाजूला असेल कृष्णा केणे, एका बाजूला राजेश, दुसऱ्या बाजूला कृष्णा केणेचा छोटा बंधू कल्पेश केणे. एक फॅन्टॅस्टिक क्रिकेटर आहे मित्रांनो, लेफ्टी आहे. आणि कल्पेश केणे जेव्हा मैदानामध्ये उतरेल त्याचे फटके तुम्ही जेव्हा बघाल, जर त्याचा टेम्परामेंट चांगला असेल तर तुम्हाला तो सुंदर खेळ दाखवेल, हे नक्कीच मी तुम्हाला सांगू शकतो. तर या इथे मॅन द मॅच मिस्टर दुर्गेश पटकन या. दुर्गेशने 16 धावा कुठल्या 3 चेडूंमध्येच, नंतर बाद झाला, थोडक्यात 4 चेडूला सामोर गेला. परंतु त्याने जो दणदण सुरुवात केलेली, खणखणीत सुरुवात केली होती, त्या कारणाने विजयापर्यंत पोहोचला दानभाऊ संघ. म्हणून आम्ही त्यालाच ठरवतो या सामन्याचा शिल्पकार. लक्षात घ्या, आम्ही जेव्हा अनाऊन्स करतो ना मॅन ऑफ द मॅच, तेव्हा त्या फिल्डरने, त्या खेळाडूने जास्त वेळ घालवायचा नाही. तुम्ही लगेच इकडे यायचंय पंचांगाकडे, कारण नवीन सामना आम्ही लगेच सुरू करू इच्छित असतो. लक्षात घ्या, त्यामध्ये आम्हाला बाधा नाही निर्माण झाली पाहिजे. या दुर्गेश फास्ट या जरा. तर आपण दुर्गेशला तब्बल 3 बक्षिसं देऊया. इथे सुंदर ट्रॉफी असेल, थंड पेय असेल आणि कुछ मिठा हो जाए सोन पापडे असेल. या सोन्यासारख्या खेळाबद्दल दुर्गेशला आम्ही देतोय पाहुण्यांच्या शुभ हस्ते. किशोरजी चौधरी साहेब, आपल्या शुभ हस्ते सुंदर ट्रॉफी द्या आधी दुर्गेशला. आणि किरण थंड पेय द्या, सॉफ्ट ड्रिंक. चौधरी मंडळींनी, चौधरी मंडळीच सामना जिंकलाय दानभाऊकरांनी. चौधरी वा, मस्त, चांगला योग आला इथे, सरपंच आम्हाला सांगतायत. आणि दुर्गेश फॅन्टॅस्टिक बायू, नॉक बायू, आणि तुला पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा. आणि आदित्य चौधरी येत आहेत, अजून बक्षाची खैरात करतील, त्याचं दुकान बंद करून येतील लवकरच. आता लवकर तुमच्या भेटीचा सामना, नवीन सामना मित्रांनो, कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. ग्रामस्थ मंडळ कोसले आयोजित सरपंच चषक, दिलीपजी पालवी चषक 2026 आमच्या या मैदानामध्ये. आणि नवीन सामना तुमच्या समोर, फार मोठा सामना. एका बाजूला स्वर्गीय शैलेश केणे प्रतिष्ठान बादशाह 11 निंबोली, त्यांचे सलामीर जात असताना 2 के बंधू, नाही महेंद्र आहे सोबतीला, कल्पेशला जॉईन झाला महेंद्र केणे. आणि आता कॉमेडी बॉक्स मध्ये असतील प्रसन्ना. फिल्डिंग सजलेली पाहतो आपण मुकेश गायकर आणि टीमची. या सामन्याचा आनंद घ्या, तोपर्यंत आम्ही थोडा थांबतो. आपण ऐकत राहा प्रसन्न यांना. धन्यवाद. थँक्यू सो मच. मनापासून आभार असेल मनोज सर. वन्स अगेन रात्रीचं सत्र आणि रात्रीच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. ग्रामस्थ मंडळ कोसले आयोजित सरपंच चषक 2026 हे देखणं पर्व, रुबाबदार पर्व, च्या पर्वावरती सर्वांना गर्व आहे. अशी परिसरामधील मानाची, सन्मानाची आणि तितकीच लोकप्रिय अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. सरपंच चषक 2026 हे देखणं पर्व. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. एकीकडे निंबोली संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. कल्पेश केणे आणि त्यांच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती महेंद्र. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत हेडमॅन रोहित. निंबोली विपक्ष मानिवली अशी लढत, अर्थात प्रतीक 11 मानिवली विपक्ष स्वर्गीय शैलेश केणे प्रतिष्ठान बादशाह 11 निंबोली ब असे 2 नामांकित संघ स्ट्रायकिंग इन वरती कल्पेश पाहायला मिळतील. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट असं म्हटलं जातं. हर सर जहां झुक जाए वो मंदिर होता है, और नदी जहां समा जाए वो समंदर होता है. जीवन के इस कर्मभूमि में युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. पंचांचा ग्रीन सिग्नल येत असताना टाइम देखील नोट करण्यात येतोय. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. एकीकडे निंबोली, दुसरीकडे मानिवली. गोलंदाज तयार रोहित पहिल्या बॉल वरती विकेट टेकिंग बॉल टाकला गेला होता. पॉइंटच्या दिशेला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता जरूर, मात्र
पॉइंटच्या खेळाडूच्या वतीने मिस्टेक पाहायला मिळते. एक्झॅक्टली मैदानावरती आलाय बॉल, आपण पाहू शकतो, जो मात्र एका धावेसाठी, जिथे विकेट होती तिथे एक धाव मैदानावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. ज्या वेळेस कॅच ड्रॉप झाली त्या वेळेस आपण म्हणू शकतो मैदानावरती इतिहास घडला गेला. एकदा बाद होईल धावसंख्या फलकावरती 1 या आकड्यावरती. केकेची कॅच फार महत्वाची आहे. केके असा खेळाडू आहे त्याची झेल सोडली तर तो तुम्हाला कधी सोडत नसतो, असा खेळाडू केके. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती, स्ट्रायकिंग एंड वरती महेंद्र पाहायला मिळतात. रोहितने तो चान्स क्रिएट केला होता, मात्र पस्तावे से हुआ जब चिड़िया चुक गई खेत. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर आहेत, मात्र त्यांच्या आवाक्याच्या दूर बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. मिथिल लावा 4. महेंद्रच्या बॅट मधून हा खणखणीत निंबवली गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक चौकार. मैदानावरती जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. एक्झॅक्टली आलाय हा चौकार आणि चौकाराच्या साथीने धावसंख्या जाईल पुढे फलकावरती. धावा 5 या आकड्यावरती पाहायला मिळतील. कट करण्याचा प्रयत्न पंचांकडे देखील अपील करण्यात आली नाहीये. रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न या पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये आपण पाहू शकतो. 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. डीप मध्ये मिड विकेट, डीप मध्ये लॉंग ऑफ, इनसाइड द सर्कल मिड ऑन. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट बॅकवर्ड थर्ड मॅन च्या दिशेला खेळाडू, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर पाहायला मिळेल. यावेळेस देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी रोहितच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल. असं म्हणलं जातं दिल ना उमेद नाकामी तो है, लंबी है गम की शामी तो क्या, अरे वो शामी तो है. जरूर पहिल्या बॉल वरती कॅच ड्रॉप झाली, मात्र हरकत नाहीये. जो हो गया सो हो गया. रात गई बात गई, छोड़ो कल की बात है, कल की बात है पुरानी, अब लिखनी पडेगी इस मॅच में गेंद और बल्ले से नई कहानी. मैदानावरती ती कामगिरी होईल का देखील पाहणं इतकंच इंटरेस्टिंग असणार आहे. मॅच झाली ऑन. एकीकडे मानिवली, दुसरीकडे निंबवली असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. यावेळेस देखील कट केलाय. स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतं. डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप बॅकवर्ड पॉइंटला चिरून फाडून बेदून बॉल सीमा पलीकडे आलेला 4 धावेंसाठी हा दमदार सरपंच चषक चौकार. जबरदस्त चौकार पाहायला मिळतोय. एक अटेम्प्ट फेल, दुसरा अटेम्प्ट फेल, ट्राय बट डोंट क्राय. मैदानावरती तिसरा अटेम्प्ट अगदी सक्सेसफुल पाहायला मिळतोय. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न केलाय. स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळाला होता. हा ट्रॅप होता, त्या ट्रॅप मध्ये मोठा मासा गळायला लागलाय. बिग फिश डाऊन. फलंदाज महेंद्रच्या खेळीचा अंत. पहिला मोठा धक्का बसतोय स्वर्गीय शैलेश दादा केणे प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली ब संघाला. फलंदाज मैदानाच्या बाहेर. महेंद्र बॅक टू दी पवेलियन. पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड जाके पहुंचा 9 रनों के आसपास. 1 विकेट के नुकसान पर बहुत बढ़िया तरीके से गेंदबाजी का मुजाहरा. पहले ओवर में 2 चौके आए, इसके अलावा 1 सिंगल, और इसके अलावा अगर देखा जाए तो 1 विकेट का पतन, वो भी आखिरी गेंद के ऊपर. पहली गेंद के ऊपर भी विकेट छटकाई गिरी, लेकिन यहाँ पर कैच ड्रॉप हुई. के जो अभी सेफ देखने को मिल रहे हैं, उनकी साथ देने के लिए मैदान के अंदर भावेश इन एट नंबर 3. देखिए 3 नंबर की जो पोजीशन रहती है बहुत ही ज्यादा इंपॉर्टेंट रहती है. इस पोजीशन के ऊपर अगर अच्छी शुरुआत हुए तो कंसोलिडेट होना जरूरी है, और अगर खराब शुरुआत हुए तो फिर टीम को बचाना भी बहुत ही ज्यादा जरूरी होता है. और इसीलिए हम देखते हैं हर किसी टीम के पास एक जो अच्छा खिलाड़ी होता है वो तीसरे नंबर पर, फिर विराट कोहली हो, फिर बाबर आजम हो, फिर जो रूट हो, या फिर हो और कोई बल्लेबाज जिसमें स्टीवन अनस्टॉपेबल स्पीड हमें देखने को मिलते हैं. ये सब के सब खिलाड़ी हमें तीसरे नंबर के ऊपर, केन विलियमसन भी हमें हमेशा तीसरे नंबर के पायदान के ऊपर देखने को मिलता है. छोड़ो, अब इस मैच में हम फोकस करते हैं मैदान के ऊपर. दूसरे ओवर की होती हुई शुरुआत, और राजेश के कंधों पे जिम्मेदारी दूसरे ओवर की. ऐसे कहा जाता है कि जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता, और जब तक ना पड़े पत्थर पर हथौड़े के घाव, तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. कमबैक करना पड़ेगा टीम निंबवली बी को. सामने बॉलिंग ट्रैक के ऊपर राजेश देखने को मिलेंगे. दूसरे ओवर की होती हुई शुरुआत. इस बार स्विच हिट करना चाहते थे
गेंद और बल्ले के बीच में संपर्क ने बहुत जोरों से बल्ले को घुमाया था, बहुत जोरों से बैट को घुमाया था, लेकिन डॉट गेंद की हुई समाप्ति। स्कोर कार्ड देखने को मिल रहा है पूरी तरीके से 9 रनों के ऊपर स्थिर। अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी। निम्बोली बी टीम के पास अच्छे खासे बल्लेबाज है। सौरभ का आना भी अभी बाकी है, इसके अलावा कृष्णा दादा उनका भी आना बाकी है, यानी कि बल्लेबाजी अभी भी है। इस बार मिस्टेक होती हुई मिड विकेट की दिशा में गेंद ट्रैवल हो रही है, मैदान के अंदर रहते हुए ये सिंगल। जब तक मिड विकेट की दिशा में यस तीसरे अंपायर की तरफ रुक किया गया है। 1 रन तो मुकम्मल है। बेस्ट ऑफ हाइट चेक करने के लिए मिड विकेट की दिशा में गेंद जरूर ट्रैवल हुई थी। सब खिलाड़ियों के चेस्ट पर हम देख सकते प्रतीक ये नाम, और ये नाम किसी लिए क्योंकि हमारा एक दोस्त था जो इस टीम में खेलता था, लेकिन उसका देहांत हुआ, तो उसके लिए उसकी याद में सबके चेस्ट पर हमें प्रतीक ये नाम देखने को मिल रहा है। क्लियरली नो बॉल, वेस्ट ऑफ हाइट बीमर, यानी कि नो+1, कुल मिलाकर 2 रन आर्ट्स टीम के टोटल में। स्कोर कार्ड में बढ़ोतरी, स्कोर कार्ड आगे पहुंचा है देखते देखते 11 रनों के ऊपर। अगली गेंद फील्ड की रहेगी, फील्ड की गेंद के ऊपर रेंज शूटिंग कर पाएंगे या नहीं, ये बड़ा सवाल है। गेंद मस्त तैयार, स्ट्राइकिंग एंड के ऊपर बल्लेबाज भावेश, एक तरफ निम्बोली बी तो दूसरी तरफ मानिवली। दोनों टीम के बारे में अगर देखा जाए सर, तो फिर दोनों ही टीमें इस पूरे सीजन में एक दूसरे के खिलाफ ही खेल रही है ज्यादा से ज्यादा। ऑन साइड पे टहलाना चाहते थे, लेकिन मिस्टेक होती हुई ऑफ स्टंप के बाहर शफल होकर जब ऑन साइड में आप खेलना चाहते हैं, जो गति रहती है उसे मेंटेन और उसको जज करना बहुत ही ज्यादा इंपॉर्टेंट रहता है। और इस मर्तबा डॉट गेंद की दी हुई समाप्ति, पहली गेंद डॉट, उसके बाद आती हुई सिंगल, फिर एक्सपायर, फिर से आती हुई डॉट। कल्पेश और भावेश दो खिलाड़ी मैदान के अंदर बहुत बढ़िया तरीके से गेंदबाजी का मुजाहरा हमें देखने को मिल रहा है राजेश के माध्यम से। इस बार ब्लॉक होल की गेंद थी, यॉर्कर खुद के निकाला, एक्स्ट्रा कवर में फील्डर रातुल थे, लेकिन उनके माध्यम से थोड़ी सी मिस्टेक। डीप से बैकिंग के लिए खिलाड़ी आएंगे, तब तक ये सिंगल मुकम्मल। 1 रन की मदद से स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ जाके पहुंचा है 12 रनों के ऊपर। ऑन द बोर्ड 12 रन स्कोर कार्ड के ऊपर 3 गेंदों का खेल हो चुका है। 3 बॉलचा खेळ झाला। धावसंख्या फलकावरती आपल्याला 12 पाहायला मिळतील। रघुनाथजी पाटील जे खऱ्या अर्थानं मानवली गावचे पोलीस पाटील आहेत, त्यांची देखील खऱ्या अर्थानं मानवली संघाची ज्यावेळेस मॅच असते त्यांची उपस्थिती नेहमी आपल्याला पाहायला मिळते। इथे देखील रनआउटचा प्रयत्न होता। आता एक्झॅक्टली मैदानावरती 2 धावा कंप्लीट होतील का? 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात। यस, लेगबाशी 1 धावा 2 धावा आड होत असताना आपल्याला पाहायला मिळतील। 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा 14 पाहायला मिळतील। रघुनाथजी पाटील जे पोलीस पाटील आहेत मानवलीचे, त्यांच्याकडून मानवली संघाला शुभेच्छा आल्या। 40+ मधील एक लेजेंड खेळाडू आहेत आणि नेहमी त्यांचा प्रयत्न असतो की 40+ क्रिकेट आपल्या कल्याण ग्रामीण मध्ये देखील 60 व्हावं, त्यासाठी त्यांनी देखील भरपूर सारे प्रयत्न केलेत। बघूया 40+ क्रिकेट आपल्या कल्याण ग्रामीण मध्ये स्टार्ट होईल का? कारण जर विचार केला अगदी हातावर मोजण्या एवढे संघ आहेत कल्याण ग्रामीण मध्ये, पण जर इंटरेस्ट घेतला ना डेफिनेटली आपल्याला कल्याण ग्रामीण मध्ये देखील 10 ते 12 संघ पाहायला मिळतील। एकदा 10 ते 12 संघ आल्या ना की संघटना आपण ओपन करू शकतो। यावेळेस हुक केलाय, स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय। के च्या बॅट मधून आलाय जबरदस्त स्ट्रोक, बॉल निघून चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। सरपंच चषक चौकार। मनोज सर वेट वॉच एंड देन डिलीवर्ड। पहले किया इंतजार, फिर किया गेंद पे वार और गेंद को फेंक दिया सीमा पार। रन मिलेंगे 4 रनों की मदद से स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 18 रनों के ऊपर। सेकंड गॉड ऑफ क्रिकेट विराट कोहली जर्सी नंबर उनका स्कोर कार्ड के ऊपर हमें देखने को मिल रहा है 18 ऑन द बोर्ड विद लॉस ऑफ 1 विकेट। एक तरफ निम्बोली बी और दूसरी तरफ मानिवली के सामने आपको रन बनाने पड़ेंगे क्योंकि मुकेश गायकर बहुत ही तगड़े फॉर्म में चल रहे हैं। ये हंगाम, ये पूरा सीजन मुकेश गायकर ने अपने नाम पे किया है, तो फिर उनके खिलाफ खेलते हुए आपको कम से कम 5 ओवर में 65 से 70 रन बनाने बहुत ही ज्यादा जरूरी है क्योंकि एक बड़ा खिलाड़ी है। यस, जिस खिलाड़ी ने
अपने नाम का परचम ले रहा है, लेकिन निम्बोली भी बहुत बड़ी टीम है, रन तो बनाएगी। और केके अगर मैदान के अंदर रहेंगे तो ऐसे खिलाड़ी हैं, एक ओवर ऐसा देखते हैं कि जिस ओवर में 20 से 25 रन बना सके, और उस ओवर की राह देखते हुए केके सामने निम्बोली बी टीम है जिसके पास तगड़ा बॉलिंग अटैक है। मान्युली बी हमें इन एक्शन में देखने को मिल रहे हैं जिसके पास भी प्रॉपर बॉलिंग अटॅक है। सो मैच तगड़ी होगी, इसमें कोई देरा नहीं है, जबरदस्त मैच रंगेल यातही मात्र शंका नाही आहे। निंबोली ब विपक्ष मानिवली अशी लढत पाहायला मिळते। या हंगामामध्ये भरपूर वेळा असं झालं की हे दोन संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला एका विरोधात एक येत असताना पाहायला मिळतात, पण आता ती स्पर्धा वेगळी होती, ही स्पर्धा वेगळी आहे, तो मैदान वेगळा होता, हा मैदान वेगळा आहे, ती तारीख वेगळी होती, ही तारीख वेगळी आहे। निंबोली ब संघ आणि त्याच्या सोबतीला मानिवली, दोघांमध्ये जर विचार केला तर 2 निंबवली आणि 1 मानिवली। आणि मानिवली संघाच्या कॅप्टनने बाईट घेताना बोललं की आमचा प्रयत्न असेल आम्ही 50-50 करू, बघूया काय घडतंय। धावसंख्या फलकावरती आपल्याला 18 पाहायला मिळेल। यावेळेस देखील ऑन साइडला टर्न केलाय, स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय, बॉल निघून चाललाय सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चिरून फाडून वेधून सीमा पलीकडे आलेला दमदार 4 धाव्यांसाठी निंबवली गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक चौकार। षटक क्रमांक पहिलं आणि त्यानंतर दुसरं देखील समाप्त, 2 षटकांच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 22 या आकड्यावरती। सुरुवात अतिशय सुदृढ आपल्याला पाहायला मिळते, ज्या प्रकारची सुरुवातीची नितांत गरज होती ती सुरुवात मैदानावरती करून दिली आहे। असं म्हटलं जातं की वेल बिगन इज हाफ डन, सुरुवात जर चांगली झाली, जर फाउंडेशन चांगलं असेल तुम्ही स्काय स्क्रॅपर बनवू शकता। अगदी मैदानावरती तो फाउंडेशन चांगलं झालंय, जरूर एक महत्वाची विकेट गेली आहे तरी देखील धावा बनवू शकतात, कारण सौरभ सारखा खेळाडू आहे, कृष्णदादा सारखा खेळाडू डगआउट मध्ये, ज्या खेळाडूंकडे कॅलिबर आहे त्याचं नव्हतं करायला वेळ लागत नाही, या खेळाडूंना गिअर शिफ्ट करायला वेळ लागत नाही, त्यामुळे धावा बनतील। दुसरीकडे मानवली संघाला करायचं काय, तर इथून मी म्हणेल डॉट बॉल पर्सेंटेज वाढवणं त्यांना गरजेचं आहे, कारण डॉट बॉल पर्सेंटेज वाढले प्रेशर क्रिएट होईल, आणि प्रेशर मध्ये म्हटलं जातं कुकरची देखील शिट्टी वाजते, इथे विकेटचं पतन देखील होऊ शकतो। सो एक्झॅक्टली मैदानावरती हेच साऱ्या गोष्टी करणं गरजेचं आहे। आपण असं म्हणतो की दूर टाकण्याचा प्रयत्न तो डिफेन्सिव्ह असतो, पण मी म्हणेन डिफेन्सिव्ह सोबत अटॅकिंग देखील असतो, 2-3 डॉट बॉल आले प्रेशर देखील क्रिएट होतो, हा माइंडसेट असतो जो बॉलर नेहमी आपल्या मनामध्ये ठेवतो, पण ते मनामधील माइंडसेट हे फलंदाजाला देखील ओळखणं गरजेचं आहे, गोलंदाजापेक्षा एक पाऊल पुढे त्याला विचार करणं गरजेचं आहे, त्यावेळेस तुम्ही चांगल्या प्रकारची कामगिरी करता, अन्यथा अँड्रॉइडच्या जमान्यामध्ये तुमचा देखील नोकिया व्हायला वेळ लागत नाही। क्रिकेट आहे, क्रिकेट इज ऑल अबाउट टॉकिंग इन द मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय कुठेतरी थोडासा रनवे रिदम मध्ये मिस्टेक पाहायला मिळते, रोहित पाहायला मिळते, ज्या रोहितने फार चांगली गोलंदाजी केली आहे, 9 धावा खर्च केल्या। क्रिकेट असा खेळ आहे, तुम्ही फ्युचर बागीत करू शकत नाही, भविष्यकाळ विसरायचा, प्रेझेंट मध्ये जगणं येणं गरजेचं आहे। यावेळेस मिस्टेक पाहायला मिळते रोहितच्या वतीने, धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 23 या आकड्यावर, 23 ऑन द बोर्ड, 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील। षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय जो मात्र तिसरं मार्गस्थ आहे, पहिला बॉल जो मात्र अवांतरच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाला, धावसंख्या फलकावरती 23 पाहायला मिळते। वेगवान बॉल, प्रचंड वेग, वेगाची भीती वेगाचं भय काय असतं मैदानावरती सांगत असताना फार सुरेख गोलंदाजी रोहितच्या वतीने पाहायला मिळते, थोडासा अनऑर्थोडॉक्स पद्धतीचा रिलीज आहे, पण तरी देखील तितकंच इफेक्टिव्ह आपल्याला नेहमी पाहायला मिळतो। असे भरपूर खेळाडू आहेत ज्यांना थोडासा अनऑर्थोडॉक्स पद्धतीचा रिलीज असतो, त्यामध्ये एक म्हणजे रोहित आपल्याला पाहायला मिळतात, हिटमॅन रोहित, फिट है तो मामला, मानिवली टीम का सुपर हिट है असं आपण नेहमी म्हणतो, कारण 2 षटक तो नेहमी हाताळतो, त्याच्या गोलंदाजीवरती समस्त मानिवलीकरांच्या नजरा असतात। असं बॅटर आपण नेहमी अपेक्षा ठेवतो, ज्याप्रमाणे मुकेश कडून ऍज अ बॉलर रोहित कडून देखील तितक्याच अपेक्षा असतात नेहमी। यावेळेस देखील चांगला बॉल, चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज रोहितच्या वतीने,
धावा येत आहेत, मात्र अशी गोलंदाजी झाली तर धावेंना देखील पूर्ण विराम लागेल. मैदानावरती एक्झॅक्टली आपण पाहू शकतो 23 ऑन द बोर्ड, 23 धावा धावफलकावरती. धावसंख्या फलकावरती आपल्याला 23 पाहायला मिळेल. थोडंसं प्रेशर क्रिएट झालंय निंबवलीवरती, पण कमबॅक करणं गरजेचं आहे. तो कमबॅक होईल का? बॉलिंग ट्रॅक वरती तयार पुन्हा एकदा रोहित. यावेळेस देखील स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. पंच केलाय, बॉलला फेकून दिलाय, स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाजच्या बॅट मधून निघाल्यात अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोपेचा गोळा. 4 धाब्यांसाठी स्वीपर कव्हरच्या दिशेला सरपंच चषक चौकार. 27 ऑन द बोर्ड, 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पंच केला, बॅडमिंटन स्टाईल मध्ये स्ट्राईक करत असताना हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश आपल्याला पाहायला मिळतात. जर भावेशच्या बॅट मधून हा कडक स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅडमिंटन स्टाईल मध्ये स्ट्राईक केला, जणू काही बॅडमिंटनचा रॅकेट हातामध्ये आणि तुमच्याकडे तो बॉल येतोय लॉन टेनिसचा. आणि त्यानंतर ज्या प्रकारे एखादा खेळाडू लॉन टेनिसच्या बॉलला अगदी त्या बॅडमिंटनच्या रॅकेटने स्ट्राईक करतो, अगदी तसाच स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. चौकार आलाय धावसंख्या फलकावरती. पुढे सरकत असताना 27 धावा धावफलकावरती. वाईट, त्यानंतर डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट आणि चौकार एक्झॅक्टली पाहायला मिळतो. यावेळेस बैठक स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता आणि येस, फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. विकेटचं होत असताना पतन. भावेश शकेचा अंत, गडी गमावलाय. बॅटिंग करत असताना स्वर्गीय शैलेश केने, प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली बस संघाने, तो म्हणजे दुसरा फलंदाज भावेश. बॅक टू दी पवेलियन. थँक्यू सो मच. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर सौरभ आपल्याला पाहायला मिळतील, ज्या खेळाडूकडे गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. फार चांगलं क्रिकेट या खेळाडूच्या वतीने नेहमी पाहिलंय. आता मैदानावरती ती स्थिती आली की ज्यावेळी या खेळाडूला आपले पोटेन्शियल आणि त्या पोटेन्शियल परफॉर्मन्स मध्ये डिलिव्हर्ड करणं गरजेचं राहणार आहे. नागपुराचा फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय सौरभ. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज सौरभच्या वतीने आता कशी अटॅकिंग इंटेंट वाली इनिंग आपल्याला पाहायला मिळेल की डिफेन्सिव्ह अप्रोच पाहायला मिळेल. एखादे सिंगल घेऊन केकेला तो स्ट्रायकिंग एंड वरती आणेल का, की स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेईल. या साऱ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. प्रत्येक 11 मानवली संघ, त्या संघामध्ये खेळणारा मुकेश गायकर, त्याच्या समोर तुम्हाला धावा कमीत कमी 50 ते 60 धावा बनवणं अतिशय महत्वाचे आहेत. धावसंख्या फलकावरती 27 बॉल झालेत आतापर्यंत, 4 2 बॉलचा काही शिल्लक आहे. बॉलिंग ट्रॅक वरती रोहित आपण पाहू शकतो. यावेळेस देखील स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर असतील कॅच साठी, कॅच झाली कंप्लीट. 1 ब्रिंग्स 2 विकेट. क्रिकेटमध्ये एक समीकरण असतो, तो समीकरण झालंय कंप्लीट. फलंदाजाच्या खेळीचा अंत, आल्या पावली परतावा लागेल माघारी. सौरभ बॅक टू दी पवेलियन. मार्केट सारा नवीन बॅटर मैदानावरती कृष्णा पाहायला मिळतील. कृष्णा आणि कल्पेश, दो भाई और दोनों तबाही मजा पाएंगे या नहीं, है देखना ही बड़ा दिलचस्प रहेगा. मैदान के अंदर दोनों भाई और किस तरीके से होगी गेंदबाजी, देखना बड़ा ही दिलचस्प. स्कोर कार्ड 27 रनों के ऊपर, 27 ऑन द बोर्ड, 27 रन स्कोर कार्ड के ऊपर. गेंदबाज फिर से एक बार तैयार होते हुए. विकेट हॅट्रिकच्या उंबरड्यावरती आपल्याला रोहित पाहायला मिळतोय. कृष्णा पाहायला मिळतील स्ट्रायकिंग इन वरती. विकेट हॅट्रिक कंप्लीट करू शकतील का?
यावेळेस देखील पंचांकडे यूज अपील अपील उचलून धरली आहे. मैदानावरती विकेट हॅट्रिक कंप्लीट करणारा पहिला खेळाडू सरपंच चषकामधील आपल्याला पाहायला मिळतोय हिटमॅन. अर्थातच अगर हिटमॅन फिट है तो मामला सुपर हिट है. रोहित च्या वतीने ही पहिली स्पर्धेमधील विकेट हॅट्रिक आपल्याला कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. टेक अ बो, रिमेंबर द नेम रोहित, नॉट अ नेम, इट्स अ ब्रँड. ट्वेंटी 27 जबाद धावफलकावरती पाहायला मिळतील. पाण्याची मागणी केली आहे, सो पाणी घेऊन जायचंय. डाकेवीचे विकासजी पाटील जे दाजी आहेत, भाऊजी आहेत आणि त्यांची देखील उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. सरपंच चषकाच्या वतीने त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. विनंती असेल भाऊजींना की आपण मुख्य अतिथी मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. 27 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रत्येक खेळाडू जो मात्र आपल्याला मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळतो त्यांनी स्वतःची काळजी घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. उन्हामध्ये खेळत असेल प्रॉपर कॅप, त्या सोबतीला स्लीव्स आणि सोबतीला शूज, त्या सोबतीला 27 ऑन द बोर्ड. डोळ्यावरती देखील चष्मा असणं नेहमी गरजेचं असतं. मी नेहमी हा उल्लेख करतो. सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. बघा त्या झाडाखाली जे सर्व बसलेत ना आतमध्ये, मित्रांनो थोडस तुम्ही बाजूला व्हा, ही विनंती असेल. बाजूला देखील जागा आहे, तिथे आपण बसायचे. तिथे वायर्स भरपूर आहेत, कनेक्शन, विद्युत पुरवठा आहे, त्यामुळे विनंती असेल थोडस बाजूला बसा. या आयोजकांची सक्त ताकीद तुम्हाला आहे. इतका मोठा मैदान आहे, आपण कुठेही बसू शकता. पडद्याच्या आत बसा, पण तिथून थोडस बाजूला व्हा, ही विनंती असेल. कारण विद्युत पुरवठा आहे, लाईट चालू आहे, लाईन चार्ज, त्यामुळे ही विनंती असेल. पुशन पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत फलंदाज के. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती सुनील. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळतो. 27 माफ करा 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. मनोज सर आमच्या सोबतीला जॉईंट होत असताना ऍज अ स्कोरर त्यांचं देखील सहर्ष स्वागत. ओम साई मूवीजच्या वतीने ही स्पर्धा अखंड जगभर पोहोचवली जाते, त्यांचं देखील विशेष कौतुक असेल. डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये डीजे जेयू यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील विशेष कौतुक आपण करणार आहोत. पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच माधव ठाकरे सर, त्यांच्या समवेत विष्णू केणे सर आणि त्यांच्या सोबतीला आपल्याला पंच पाहायला मिळतात, त्यांचं देखील विशेष आपण कौतुक करणार आहोत. खोलवडप्याचा बॉल, फार चांगली गोलंदाजी, मात्र वाईट बॉल. ओ हो क्या बात है. ऊपर एक नीचे अनेक. रुपेश रमेश जाधव, मॅन फ्रॉम वावेगरचे इथले PSI आहेत, त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. पोलीस सब इन्स्पेक्टर सदारक्षण आहे, खल निग्रह आहे, या ब्रीद वाक्यावरती चालणारे पोलीस प्रशासकीय अधिकारी जाधव साहेबांचं आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. स्ट्रायकिंग एंड वरती अत्रो आणि थोडीशी मिस्टेक पाहायला मिळते. एक्झॅक्टली ती मिस्टेक आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. फलकावरती धावा 30 आपल्याला पाहायला मिळतील. 30 ऑन द बोर्ड. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चला, वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. भरपूर उशीर या इनिंगला देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेशजी जाधव सरांना विनंती असेल, पोलीस सब इन्स्पेक्टर PSI रुपेशजी जाधव सर, आपण प्लीज मुख्य अतिथी मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते
30 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस स्लॉट मधला बॉल इनटू दी स्लॉट, गोइंग आउट ऑफ दी प्लॉट. के के कल्पेशच्या बॅट मधून हा जबरदस्त डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड सिक्सर. जबरदस्त बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते, ती म्हणजेच के के कल्पेशांच्या वतीने. आलाय सिक्सर. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 36. 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली. मैदानावरती एकावरती एक झुंज लढवत असताना प्रत्येक खेळाडू पाहायला मिळतात. पहिले महेंद्र, त्यानंतर थोडीशी झुंज भावेश यांनी लढवली. आता कल्पेश मैदानावरती ती झुंज लढवत असताना सौरभ आणि कृष्णा, 2 खेळाडूंकडे अपेक्षा होत्या, मात्र अपेक्षाची पूर्तता करू शकले नाहीयेत. सिक्सर आला. षटकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती 36. 36 धावा पाहायला मिळेल. चला, वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. विनंती असेल बघा मित्रांनो, भरपूर उशीर होतोय, त्यामुळे वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं राहणार आहे. ही आपल्याला नम्रतेची विनंती असेल. अजून देखील 2 षटकांचा काही शिल्लक आहे. आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत पोहोचली की 10चा लॉट आहे आणि 5 ओव्हरची मॅच आहे. सो मिनिमम आपल्याला 8, 8.5, 9 तास तर डेफिनेटली होतील. त्यामुळे विनंती असेल की वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं राहणार आहे. भूषण बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतात. यावेळेस देखील चांगला बॉल, चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळेल. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. जबरदस्त गोलंदाजी आता होती. मागील बॉल जो होता तो अगदी स्लॉट मधला होता. पुढ्याखालचा बॉल आणि मैदानावरती तो आउट ऑफ द पार्क फेकण्याचा प्रयत्न देखील सक्सेसफुल झाला कल्पेश यांचा. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते, जी मात्र पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली. 36 या आकड्यावरती फुल करण्याचा प्रयत्न स्वतःवरती नाराज होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आला बॉल डॉट. एक ग्रुप अमोल गायकर, कुलदीप गायकर यांच्याकडून सुवर्ण संधी असेल गोलंदाजांसाठी. विकेट हॅट्रिक साठी पानिवली संघाच्या कुठल्याही गोलंदाजासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेस देखील चांगला बॉल, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बॉल शिवत असताना समाप्ती. स्वतःवरती नाराज थोडेसे आपल्याला पाहायला मिळतात. के कारण अपेक्षा भरपूर आहेत, पण के असा खेळाडू आहे ना, एका षटकामध्ये या मॅच रिदम तो चेंज करू शकतो. यावेळेस देखील स्ट्रोक लाजवाब पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर असतील, मात्र त्यांच्या आवाक्याच्या दूर बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला दमदार 6 धाब्यांसाठी खडखडीत षटकार केकेच्या बॅट मधून. करणार नाही कुणी बरोबरी. पर्सनॅलिटी आहे जवारी, पॅटर्न उसका लय भारी. चला, वेळ वाचवणं गरजेचं आहे. 42 42 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. भरपूर उशीर झालाय, त्यामुळे वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं ही विनंती असेल.
मुकेश पाहायला मिळतील षटक क्रमांक 5 मध्ये 42. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र 42 धावा. आणि चला वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं ही विनंती असेल. गोलंदाज तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील मुकेश बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंड वरती तयार फलंदाज सुनील. निंबोली विपक्ष मानिवली अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील मैदानावरती थोडीशी मिस्टेक पाहायला मिळते. एक्झॅक्टली इथे विकेट सॅक्रिफाईस केली आहे सुनीलने. कारण स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज केकेला आणायचं होतं. फलंदाज बाद होतील नॉन स्ट्रायकिंग एंड वरती रनआउटच्या स्वरूपामध्ये. अजून एक मोठा धक्का 42 वरती हा 5वा धक्का बसतोय निंबोली बस संघाला. साराईला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. साराईला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवीचा. विथ नवीन बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील मुकेश पाहायला मिळतात. जे मुकेश ओळखले जातात फार चांगल्या बॅटिंगसाठी आणि डेथ ओव्हर मध्ये फार चांगली गोलंदाजी देखील ते करतात. नवीन बॅटर वे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती स्ट्रायकिंग एंड वरती के पाहायला मिळतात. आता केच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. इथून जर 2 मोठे फटके आले धावसंख्या 50+ देखील जाईल आणि त्यावेळेस एक फायटिंग टोटल उभा राहू शकतो. यावेळेस देखील बॉल हवे मध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर येतील. कॅच कंप्लीट होईल. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. अगदी कावळा बसायला फांदी तुटायला स्टेशनवर जायला ट्रेन सुटायला धावा बनवायला एक्झॅक्टली त्याच वेळी विकेटचं पतन व्हायला वेळ झाली आहे. 1 आणि केच्या खेळीचा अंत. के बॅक टू दी पवेलियन. चला केजी स्पोर्ट्स रायते आणि वाबईगर दोन्ही संघांना विनंती असेल आपण लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. वाबईगर संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. केजी स्पोर्ट्स रायते संघाचे कर्णधार आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील उपस्थिती दाखवणं गरजेचं राहणार आहे. नवीन बॅटर यश आपल्याला पाहायला मिळतील. भरपूर उशीर झाला या इनिंगला एक्झॅक्टली जर विचार केला तर. त्यामुळे वेळेच्या बाबतीमध्ये थोडीशी सहकार्याची अपेक्षा प्रत्येक संघाकडून आहे. याची देखील नोंद करून घ्या. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये होता. थोड्या वेळासाठी मैदानावरती नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाजाच्या खेळीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिले रनआउटची विकेट त्यानंतर विकेट प्राप्त केली गोलंदाज मुकेशने आणि पुन्हा एकदा रनआउटची विकेट. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन यश खेळीचा अंत. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. फार चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मुकेश या मॅच मध्ये फार चांगली गोलंदाजी करतायत. रिदम मुकेशच्या वतीने सेट करण्यात आलाय. मागील ओव्हर मध्ये देखील आपण पाहू शकतो थोडीशी मागणी गोलंदाजी झाली मात्र या ओव्हर मध्ये फार चांगली गोलंदाजी मुकेशच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पंचांकडे यूज अपील करण्यात आली होती. अवसाट अशी अपील मात्र मैदानावरती आलेली आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र सिंगल. इतक्या वेगाने थ्रो का केला हा प्रश्न मुकेशच्या मनामध्ये जरूर आहे. सिंगल ऍड होईल. फलक पुढे जाईल. फलकावरती धावा 43. व्हाईट बॉल असेल. अपंतरची धाव फलकावरती होईल. 8 धावसंख्या फलकावरती 44. 44 धाव फलकावरती. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. जबरदस्त मैदानावरती कमबॅक करणं देखील गरजेचं राहणार आहे. केजी स्पोर्ट्स रायते संघ लास्ट ऑफिशियल कॉल आहे आपल्याला टॉस साठी आणि स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. एंड इज वेल सो ऑल इज वेल. अंत बला तो सब बला. शेवटच्या बॉल वरती आलाय सिक्सर. धावसंख्या फलकावरती 50. 50 धावा. 51चं लक्ष असेल प्रतीक 11 मानवली या संघासमोर.
चला आपण शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. PSI रुपेश जाधव सरांचा आपण शुभ सन्मान करतोय. स्पर्धेचे प्रमुख आयोजक सरपंच साहेब दिलीपजी पालवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करणार आहोत. PSI रुपेश जाधव सदा रक्षणाय खल निग्रणाय या ब्रीदवाक्यावरती चालणारे आमचे पोलीस प्रशासकीय अधिकारी, एक कर्तव्यदक्ष पोलीस प्रशासकीय अधिकारी म्हणून ज्यांची ओळख आहे. रुपेश जाधव सरांचा आपण शुभ सन्मान या मुख्य अतिथी मंचावरती करणार आहोत. रुपेश जाधव सर पोलीस सब इन्स्पेक्टर PSI यांची देखील उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते आणि त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय. स्पर्धेचे प्रमुख आयोजक दिलीपजी पालवी जे सरपंच आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण हा यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. मायाची आपुलकीची दमदार शॉल पाठीवरती पांघरून प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करतोय. PSI रुपेश जाधव सरांचा देखील मनापासून आभार. विकासजी पाटील यांचा देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. विकासजी पाटील साहेब यांचा देखील शुभ सन्मान करण्यात येईल. विकासजी पाटील भाऊजी यांची उपस्थिती पाहायला मिळते आणि त्यांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान करतोय. आत्मारामजी भोईर यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. आत्मारामजी भोईर साहेबांचा देखील शुभ सन्मान करण्यात येईल. आत्मारामजी भोईर साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते आणि स्पर्धेचे प्रमुख आयोजक सरपंच दिलीपजी पालवी यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करणार आहोत. आत्मारामजी भोईर साहेबांचा हा शुभ सन्मान करण्यात येईल. चला पुढील मॅचचा आपण टॉस देखील करतोय. भापेकर विपक्ष KG स्पोर्ट्स रायते अशी आपल्याला मॅच पाहायला मिळेल. निकेशजी पालवी साहेबांचा देखील शुभ सन्मान करण्यात येईल. शंकरजी पालवी साहेबांचा देखील शुभ सन्मान करण्यात येणार आहे. संतोषजी पालवी साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील उपस्थिती दाखवा, आपला देखील शुभ सन्मान करण्यात येईल. अनेक सारे मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहेत, पाहुणे मंडळी त्यासोबतीला क्रीडा रसिक राजा मायबाप प्रेक्षक त्या सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. सरपंच चषक कोसले 2026 हे देखणे पर्व नाईट फॉर्मॅट दुग्ध प्रकाशामध्ये प्रकाश जोतामध्ये ही स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. चला मॅचला सुरुवात करायची लगेच आणि जशी सामन्याला सुरुवात होईल पुन्हा एकदा मनोज सरांचा आवाज आपण ऐकूया. याच्या पुढच्या सत्रामध्ये जिथे 51 धाव्यांचं लक्ष असेल प्रतीक 11 मानिवली या संघासमोर लगेच आपण टॉस देखील करतोय. दशरथजी भोईर ज्यांच्या वतीने आम्हाला पाण्याची सोय लाभली आहे त्यांचा देखील आम्ही शुभ सन्मान करतोय. दशरथजी भोईर साहेबांना विनंती असेल की आपण आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. विकासजी पाटील साहेब भाऊजी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करतोय. तसेच आत्मारामजी भोईर साहेबांना देखील विनंती असेल आपल्या देखील शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. चला आपण टॉस देखील करतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस करण्यात येईल. चला आपल्या समवेत निलेश दादा देखील आहेत आणि ऋषी देखील पाहायला मिळतील. ॲज आयकॉन भरपूर साऱ्या मोठ्या टुर्नामेंट मध्ये आज ऋषी आपल्याला पाहायला मिळतोय. सरपंच चषक 2026 38-38 नाण्याचे 2 पैलू 5 ओव्हरची मॅच आहे. वावेकर संघ अर्थातच चला निलेश कॉल आहे 38-38 असा कॉल आणि पडलाय. सरपंच चषक 2026 म्हणजे टॉस जिंकलाय वावेकर संघाने. विनंती असेल मान्यवरांना आपण असं नसतं वा आपण थोडीशी चर्चा करूया. ऋषी भाऊ अभिनंदन 5 ओव्हरची मॅच आहे. टॉस जिंकलाय डिसिजन फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय ऋषी शेलार सध्याच्या घडीला फार चर्चेमध्ये.
या स्पर्धेमध्ये ऋषी शेलार त्याच चर्चेमध्ये आहे, ते चर्चेला उधाण आलंय. त्या स्पर्धेमध्ये आम्हाला ऋषी शेलार पाहायला मिळेल का, जो त्या टच मध्ये आम्हाला पाहायला मिळतोय? हो नक्कीच प्रयत्न असेल 100%. नक्कीच मॅचसाठी शुभेच्छा असतील. स्पर्धा देखील सुरू झाली आहे. आपण दादाकडे येणार आहोत. दादा, स्पर्धेविषयी आम्हाला ऐकायला नक्की आवडेल, कारण भरपूर साऱ्या स्पर्धा तुम्ही कव्हर करता. हो, स्पर्धा नक्कीच चांगली आहे. मागच्या वर्षी डेम फॉर्मॅटमध्ये झाली होती, यावर्षी नाईट फॉर्मॅटमध्ये चालू आहे म्हणून चांगलं वाटेल खेळायला. क्या बात आहे. मॅचसाठी शुभेच्छा असतील. वावेकर संघाने टॉस जिंकला, डिसिजन असेल फिल्डिंगचा, आता बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय मैदानावरती रायते संघाला. त्वरित आपण सामन्याच्या दिशेला वळणार आहोत. आपल्या समवेत जॉईन होतील मनोज सर. थँक्यू सो मच. धन्यवाद. उपस्थित मान्यवर कक्ष, उपस्थित आमचे लाडके प्रेक्षक सर्वांचं हार्दिक स्वागत. चेंज ऑफ पेस, इथे सुंदर बॉलिंग इथे साकार करतोय गोलंदाज कल्पेश केणे. ही त्याची कल्पकता आहे, ही त्याची क्वालिटी आहे. पंचांनी दर्शवलं आम्हाला की लेग बाईज च्या रूपामध्ये एक धाव जोडली जाते. आमचे स्कोरर आम्हाला सांगतात की धावसंख्या 2 वरती आहे. टार्गेट जिंकण्यासाठी 51 धावचं सेट केलं निंबवली संघाने. तसं पाहता प्रेक्षकांना आपल्याला माहिती असेल की टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये निदान प्रतिषटक 10-12 धावा जरी केल्या तरी सुद्धा एक मानसिक दबाव टाकता येतो, आणि तो प्रयत्न नक्कीच केला. शेवटच्या चेंडूत जो षटकार मारला तो फार निर्णायक होता, अगदी टर्निंग पॉइंट असू शकतो. कुणाल केणे यांनी तो षटकार मारला होता आणि डोळ्याचं पारणं फेडलं होतं. तो बॅटचा स्विंग लाजबाब होता. परफेक्ट मिडलिंग अँड परफेक्ट टायमिंग असो. इथे मात्र गोलंदाज अगदी चेंडूमध्ये गतीमध्ये परिवर्तन करतो कल्पेश केणे नावाचा, आणि अशीच जर बॉलिंग केली तर निंबोली संघ या सामन्यामध्ये शेवटच्या मोमेंट पर्यंत चांगली चुरस देऊ शकतो तगडा मानुली संघाला. कारण मानुलीचा तगडा प्लेअर समोर जो आहे लेफ्टी बॅट्समन मुकेश गायकर, रन मशीन ऑफ मानिवली, आणि दुसऱ्या बाजूला बॉलर आमचा रन मशीन ऑफ निंबवली. असा चांगला कॉन्टेस्ट असेल या सामन्यामध्ये. हा पुढचा चेंडू मार्गस्थ, फुल टॉस, खराब चेंडू दिला फेकून. मुकेश गायकरचा षटकार पाहतात प्रेक्षक लोक वाकून. षटकार नाव झालाय माधव ठाकरे. तालियां तो बनती है माधव सरान के लिए. माधव ठाकरे इज नॉट जस्ट अ मिस अ ब्रँड, आणि आज ते ब्रँड का आहेत संगमनेर, पालघर, वाडा तालुका असेल. मागच्या आठवड्यामध्ये ते गुजरातला गेले होते. गुजरात रिटर्न, त्यानंतर कर्जत, खोपोली, फार ठिकाणी मोठमोठ्या मागण्या ज्यांना तारखा घेतल्या जातात. कदाचित येणाऱ्या काळामध्ये मारो सरांना एक पर्सनल असिस्टंट ठेवावा लागेल तारखा घेण्यासाठी. त्याला पीए म्हणतात. सर नक्कीच तो विचार तुम्ही करा, पगार जास्त द्यावा लागेल. मग तो इथे षटकार आलाय आणि मुकेश गायकरची ललकार सुरू झाली. धावसंख्या 6.8 वर. 8 ऑन द बोर्ड. खराब चेंडू हाताला कल्पेश केणे. कमबॅक करावं लागेल, कमबॅक करावं लागेल. हो हो हो, इथे सुंदर चेंडू, शॉट ऑफ गुड लेन, टप्पा पडला, पण तो पंचाने इथे दिला हा धक्का. कारण त्यांची ऍक्शन फार थोडीशी लेट पण तो ग्रेट असते, कारण हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. त्याच्या सोबतीला नेहमीच अनेक स्पर्धा कव्हर करण्यासाठी जात आहेत आमचे मित्र लेनाडचे विशालजी भोईर. आपण त्यांना पाहताय स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये मोठमोठ्या दौऱ्यांमध्ये, मग गडचिरोली, नांदेड असो किंवा पालघर असो, गुजरात असो, अशा पद्धतीने यांची पंचगिरी पद्धती. इथे खराब चेंडू टाकला आणि इथे अजून काय झालंय, पंचकडे दर्शवत आहेत इथे बॅट्समन मुकेश गायकर. प्रत्येक वेळेला तुमच्या अपेक्षानुसार नाही घडणार, चेंडू अगदी पायाच्या जवळून गेलाय हे सांगत असताना आधीचा वाईड आला होता. धावसंख्या त्यावेळेला 9 झाली होती. तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. पाहायला लागल्या की नाही ते चेक करण्यास सांगितले माधव सरांनी. आणि तिसरे पंच आमचे विष्णूजी मंगल केणे सर टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये ओमसाईद मुईच्या सोबतीला जोडून ह्या निर्णयावरती शिक्कामोर्तब करतील. अनेक गर्दी पाहतो, गर्दी अफाट आहे. दिलीपजी पालीस साहेब, काय तुमचं हे प्रेम बघा. असं वाटतं की फायनलचा दिवस तर नाहीये ना, काय सुरुवात आहे स्पर्धेची, झकास अगदी. आणि ते वाईटचा इशारा सर, चेंडू वाईट आहे, वाईट आहे, चांगला नव्हे. चांगली बॉलिंग करावी लागेल, कारण आपण जोडल्यात 50 धावा. 51चं टार्गेट असताना तुम्हाला प्रत्येक चेंडू अचूक अगदी तोलून मापून टाकावा लागेल. प्रत्येक चेंडू गोल्डन म्हणून टाकावा लागेल. ये चेंज ऑफ पेस, हा ड्राईव्ह केला मुकेश गायकरने. तिथे फिल्डर तैनात आहे डीप विकेटला सौरभ केणे.
शैलेश केणे प्रतिष्ठान, शैलेश केणेचा हा छोटा बंधू मागच्या आठवड्यामध्ये हुजुरीच्या स्पर्धेमध्ये गोल्डन सिक्सर ज्याने मारला आणि चॅम्पियन पण पटकावलं होतं तो सौरभ पाहतो आपण. त्या फटक्यासाठी त्याला तब्बल 3000 5000 अशा बोली लागल्या होत्या आणि त्याने तो करून दाखवलाच चमत्कार. तगड्या पीसीएस संघाला तिथे पाणी पाजलं होतं, जो पीसीएस संघ आपल्या स्पर्धेमध्ये मागच्या वर्षामध्ये चॅम्पियन होता. इथे बघा धावसंख्या आपण पाहताय बिनबाद 11 वरती, 11 ऑन द बोर्ड. शॉट ऑफ लेन उचली घेतो चेंडू, फ्लाय अँड मिस. वा, प्ले अँड मिस ऑल्सो. विकेट कीपर तिथे लाऊड अपील करतायत. सर्वजण आधी अपीलसाठी सहाय्य करतायत, सपोर्ट करतायत आणि अशीच बॉलिंग पाहिजे. प्रत्येक चेंडू तुम्हाला कसा चांगला टाकता येईल, मी प्रत्येक चेंडू मध्ये समोरच्या फलंदाजाला कसं थांबवू शकतो आणि प्रत्येक चेंडू माझा विकेट साठी कसा असेल हे तुमच्या मनामध्ये आलं पाहिजे. नुसतं चेंडू रिलीज करणं बॉलिंग नसते मित्रांनो. आपटी दिली खराब चेंडू, त्याला टर्न केलाय, हा हुक केलाय आणि पाहता पाहता एका टप्प्याने चौकार बुक केलाय. 4. जी साऊंड सर्व्हिस वासिन इथे एक फार शॉर्ट ऑफ लेन हाफ ट्रॅकरच होता, लवकर पिकअप केला आणि पोझिशन मध्ये येऊन चेंडूला टर्न केलं तर लेग स्लिपच्या डोक्यावरून लॉंग लेगच्या दिशेने क्लासिकल फटका लगावला. या ठिकाणी रोशनाई भरा. धावसंख्या रोशन होत असताना 15 वरती. 30 मध्ये 51चं टार्गेट आणि पहिल्याच षटकामध्ये ही लाजवाब सुरुवात म्हणू शकतो आपण. काही चेंडू चांगल्या हाताळले कल्पेशने, परंतु काही चेंडू मध्ये चुका फार इथे होत आहेत. चेंज द पेस, यस दॅट्स इट. हो, किती नाराज झाला बघा फलंदाज तिथे. बॅकफुटला जाऊन तिथे हा पंच करत होता आणि पंच दर्शक की हे षटक समाप्त झालं, परंतु शेवटचा चेंडू पाहण्याजोगा होता. प्रत्येक जर बॉलरने असे चेंडू हाताळले, टप्प्यामध्ये नियंत्रण केलं, अलीकडे पलीकडे लेफ्टी राईट, तुमचं चेंडू तुम्हाला ब्रह्मास्त्र वापरता आला पाहिजे. लोअर फुल टॉस जसं बालीने कसं केलं बघितलं आपण, अगदी लोअर फुल टॉस वापरला आणि गोरसे सारख्या संघाला पाणी पाजलं होतं. तो चेंडू फार महत्वाचा होता. तिथे फलंदाजाला चान्सच दिली नाही. पूर्णपणे पाहत राहिला बॅट्समन तिथे. त्या ठिकाणी सूरज केने, त्या सूरज केनेला तिथे अगदी पूर्णपणे मावळत केलं आणि ती स्पर्धा सोडावी लागली तगड्या गोरसे संघाला. ही तुमची क्वालिटी फार महत्वाची असते मित्रांनो. तुम्ही केलेल्या धावा तुमच्यासाठी कशा पूरक आहेत तुम्ही स्वतःला सांगितलं पाहिजे की आम्ही ज्या धावा उभ्या केल्यात त्या मला संरक्षित करायच्या आहेत. आम्ही वेळोवेळी 100 गाठू शकत नाही, आम्ही वेळोवेळी 70 गाठू शकत नाही, पण आम्ही ते 50 गाठली आहे. त्यामध्ये सुद्धा आम्ही समाधान मानून त्या धावांचं संरक्षण कसं करू शकतो, कारण बॅट्समॅनने चांगलं काम केलंय. आता आम्हाला बॉलरला, आम्हाला फिल्डरला चांगलं काम करायचं आहे जेणेकरून आम्ही सामना जिंकू शकतो. हा प्रयत्न जर इथे निंबोली संघाने केला ते 50 धावांचं संरक्षण नक्कीच करू शकतो. मी म्हणतो की 51 धावांचं संरक्षण, कारण चेसिंग कंपल्सरी आहे. समोर आता मुकेश गायकर, गोलंदाज कृष्णा केने. हो, हा कटर आहे, हा कटर आहे. इथे ह्या चेंडूला भल्यांना उत्तर सापडलं नाहीये. ही क्षमता आहे कृष्णा केण्याची. प्रत्येक षटकामध्ये त्याचे 1 ते 2 चेंडू असे पडत असतात की ते अचंबित करतात. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे तिथे बॅट कट आहे की नाही ते पाहण्यासाठी. ओ माय गॉड, व्हाईटचा सिग्नल, बॅट्समनचा डिमांड आहे. येस, असं ओके सर, दॅट सर, माधव सर, आय गॉट इट. बॅट्समननी सांगितलंय की आम्हाला हा वाईड अपेक्षित आहे आणि तिसरे पंच त्याच्यावरती शिक्कामोर्तब करतील. हा रिलीज होतोय बघा, टीव्ही अंपरच्या भूमिकेमध्ये पाहतायत. तिथे चेंडू खूपच अँगल झाला, स्तंभ लाईनला चेंडू टप्पा पडला आणि कट होत असताना बाहेर निघालाय. फेअर डिलिव्हरी नंतर तो आतून बाहेर वळलाय. पंचांशी तुम्ही वाद घालू नका, लक्षात घ्या. कल्पेशजी केणे आपल्याला आयोजक बघतायत. तिसऱ्या पंचांनी सुद्धा इथे शिक्कामोर्तब केलंय. आपण चांगले खेळाडू आहात, चांगला संघ आहात, मोठी स्पर्धा खेळतायत, तुम्हाला जग पाहतंय. तुमच्या खेळाला जर तुम्ही अशा पद्धतीने गैरवर्तणूक केली तर तुमच्या खेळाला कोणी पसंत करणार नाहीये, कारण तुम्ही चांगले व्यक्ती नाहीत असं लोक म्हणतील. तुम्हाला लक्षात घ्या. तर चांगल्या खेळाबद्दल चांगला व्यक्ती कसं बनायचा प्रयत्न करा. खेळ थांबू नका, सामना थांबू नका. आणि मुख्य काय तुम्हाला सुद्धा वॉर्निंग आहे. तिसऱ्या पंचांनी ऑलरेडी डिक्लेअर केलंय, इकडे आता चेक करून सांगितलंय.
चला कंटिन्यू. हो इथे भीर काऊन दिलाय, भुर्र जातो चेंडू उडाला आकाशी. हा येतोय हा षटकार आपल्या खात्याशी. षटकार नक्की चांगलं गाणं मधुर ठाकरे साहेबांच्या नावाचं गाणं. परंतु इथे मात्र आता मुकेश गायकरचं गाणं सुद्धा वाजवावं लागेल, कारण त्यांनी इथे आता शिरता चढवण्याचा प्रयत्न केलाय. षटकार मला धावसंख्या 21 वर. 21 बॅटची कडारी चेंडू कडेकडे जातोय वेगाने, दान करत आमच्या मोत्याच्या वेगाने. 4 धावांसाठी चौकार. चांगला बॉलर होताना तुम्ही एकच चांगला चेंडू टाकू शकता, आणि तो चांगला चेंडू टाकल्यानंतर बाकीचे चेंडू तुम्ही जर असे स्वैर टाकले, आधीचा पुढ्यात दिला अगदी स्लॉट मध्ये, त्याला प्लॉट मध्ये फेकून दिलं, त्यानंतर लाईन चुकवली कृष्णा केणी आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय क्लासिकल फलंदाज मुकेश गायकरने. फुल टॉस ड्राइव्ह केलाय थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. बॉल इज गोइंग टू द फेस लाईक अ ट्रेसल बुलेट, बट नॉट देयर इज अ फिल्डिंग ऑल्सो. खूप छान तिथे कव्हर केलं, वेगाने फिल्डर पोहोचलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मधून कव्हर कडे जात असताना त्या दरम्यान 2 धावा कव्हर केला मुकेश गायकरने अगदी चित्याच्या चपळाने, आणि धावसंख्या 2 पुढे इथे सरकलेले मुकेश गायकर मानुली संघाची 27 वर. 27 बिन बाद, एके गडी बाद नाही. जमेची बाजू म्हणजे एके गडी बाद नाहीये. 51चं टार्गेट आहे. पुन्हा पुढचा चेंडू गोलंदाज कृष्णा केणे. कॉन्टेस्ट रंगतो इथे, चाबुक शॉट, चपराक कडक आवाज, भडक इथे, आणि प्रेक्षकाच्या टाळ्यांचा हा गजर होतोय. हा गजर आहे सरपंच चषक नावाचा, आणि इथे हा षटकार सरपंच चषकाचा. झलक धन्यवाद धन्यवाद. शॉर्ट ऑफ लेन चेंडू आणि त्याला पुरेपुरे फायदा घेत असताना अगदी रूम पण मिळाली, जागा मिळाली, वेळ मिळाली, आणि असा रन मशीन फलंदाज जो मुकेश गायकर आहे तो चेंडू सोडणार नाहीये. परंतु इथे मात्र सामना तुम्हाला सोडावा लागेल जर अशी तुम्ही बॉलिंग केली तर. तिथे अजून एक चांगला फटका दर्शवलाय मुकेश गायकर यांनी. मिड विकेटला फिल्डिंग होत असताना वेगाने 2 धावा पूर्ण केल्या. त्याचा आधीचा एक मोठा फटका, आणि धावसंख्या आता 35 वरती जाऊन ठेपली आहे. 16 धावांची गरज टीम मानुली संघाला. यांच्यासमोर लक्ष येते 51 धावांचं. येणारे चेंडू 18, आणि 18 मध्ये पाहिजे 16 धावा. खराब बॉलिंगचा नमुना पेश केला. एक चांगला कटर टाकला होता कृष्णा केणे यांनी. समोर मुकेश गायकर आहे, हे तुमच्या मनात पाहिजे की मला मुकेश गायकर सारखा तगडा खेळाडू ठेवण्यासाठी, थांबवण्यासाठी मी सुद्धा तगडा चेंडू वापरला पाहिजे. माझ्याकडे अस्त्र आहेत आणि मी तो अचूक तो अस्त्र वापरला पाहिजे, परंतु तसं नाही झालं. आणि फार चांगले लुजनर टाकले, छोटे चेंडू टाकले, त्याच्या मोठ्या फटक्यामध्ये कन्व्हर्टेड करून मुकेश गायकरने ही मोठी धावसंख्या उभी केली आहे. कारण मुकेश सुद्धा लांबलचक खेळतोय. 35 वरती इथे पाहतोय आपण 2 षटकाची समाप्ती. आता बॉलिंग मार्क वरती एक अनुभव क्रिकेटर पुन्हा एकदा आलाय, तो कल्पेश केणे. सेकंड स्पेल मध्ये हा चांगला कॉन्टेस्ट असेल. कल्पेश टू रोशन, रोशन टू कल्पेश. एकेकडे बाद नाहीये. फिल्डिंगची जमावट बघा. लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, डीप एक्स्ट्रा कव्हर. डीप एक्स्ट्रा कव्हर हा ड्राइव्ह केलाय. ऐसा उचली घेणारा चेंडू होता, त्याला बॅकफुटला गेला. हॉरिझॉन्टल बॅट मध्ये फक्त स्ट्राईक रोटेट केली रोशनने. त्याला माहिती की मला जास्त जास्त मुकेश गायकरला स्ट्राईक द्यायची आहे माझ्या संघासाठी, आणि तसंच इथे होत असताना याला म्हणतात तुमचं सेन्सेबल क्रिकेट. जसं आधीच्या इनिंग मध्ये बघितलं की भावेश पाटीलने तिथे चुका केल्या. नुसते मोठे फटके मारचा नाद केला, लागोपाठचे 3 डॉट खेळला आणि फक्त बॅट हवेत फिरत होती. अशा वेळेला समोरच्या फलंदाजाला तुम्हाला स्ट्राईकला आणलं पाहिजे. तो के होता. कल्पेश केने समोर उभा राहिला आणि एक चेंडू तुम्ही तिथे गमावला. तुमचं बारीक बारीक चुका तुम्हाला मोठं नुकसान होतं करून देत असतं. एका हाताने तिथे फिल्डिंग केली आहे, फिल्डर पोचला तिथे पिंट्या, आणि 1 धावेवरती समाधान मानलं. कारण मुकेशला माहिती आहे की आपण चांगल्या स्थितीमध्ये आहोत. आपण शेवटच्या षटकामध्ये सुद्धा जे आवश्यक धावा आहेत त्या पूर्ण करू शकतो. आता फक्त मला विकेट राखून खेळायचं आहे, आणि त्याला बरोबर साथ देतोय हा रोशन नावाचा ओपनर बॅट्समन. धावसंख्या 37 वर.
37 विदाउट लॉस. घेतला रिवर्सचा पवित्रा. हो इथे शॉर्ट ऑफ लेंथ तर भेटला होता चेंडू तिथे रोशनला. रोशनच्या मनात काय आलं, थोडीशी लालच आली की मी एखादा एक्सपेरिमेंट करू इच्छितो प्रेक्षकांना दाखवण्यासाठी. तो प्रयत्न तिथे केला होता पलटी शॉट मारण्याचा, पण तो शॉर्ट ऑफ लेंथ टाकून थोडासा चेंज गतीमध्ये परिवर्तन केलं कल्पेश केण्याने. फ्लाइट दिलीये इथे हॅमर्ड केलाय. हाफ व्हॉली घेतलं, फिल्डर तिथे आलाय, वेगाने आलाय, फेकी. हो ही फेकी चुकीची होती. नशीब की तिथे मुकेश गायकर वेगाने आला नाहीये आणि त्या 2 धावा होऊ शकल्या असता. पण मुकेशला माहिती आहे की मला सुद्धा स्ट्राईकला राहायचंय. समोरचा माझा जोडीदार रोशन सुद्धा चांगला खेळतोय. आम्ही विकेट राखून खेळतोय आणि धावसंख्या 38 वरती जाऊन पोहोचवली आहे. 13 धावांची गरज आता. 13 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते तब्बल 14 मध्ये 13 समीकरण. मॅच काहीस पारडं जड म्हणू शकतो मॅचचं तर ते मानुली संघाच्या बाजूने आहे. निंबोली संघ पिछाडीवरती. हो टप्पा पडला. स्लोवर चेंडू होता आणि स्लोवर चेंडू टाकून सुद्धा ही क्षमता दाखवली कल्पेश केनेने. त्याला बाउन्स सुद्धा केला. चेंडू काहीसा खांद्याजवळ धडकला आणि इथे रन बॉल इक्वेशन आले असं वाटतं मला आमचे मनोजी सांगतायत की सर 13 चेंडू शिल्लक आणि 13 धावांची गरज. 13 समीकरण. मॅच किसका है, 13 है या मेरा है. ये चषक किसका है, तुम्हारा है या हमारा है. इसके लिए 4 दिन खेलना पड़ेगा. 4 दिवस खेळायचंय तुम्हाला. 4 दिवसाचा खेळ आणि 4 चंद्र दाखवले. मुकेश गायकरचा बिगी ब्लास्टर हँड हँडसम सिक्सर. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवीचा. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवीचा. काय फटका मारतोय. जसं पुण्यात चेंडू मिळते म्हणतात ना की जसं पुण्यात जेवण वाढलं आणि जर ते कुसले गावाच्या जर पद्धतीचं असेल जसं आम्हाला नुकतंच जेवण मिळालं आम्ही तुटून पडणारच. तसं इथे मुकेश गायकर तुटून पडला. चेंडू पुढ्यात दिला आणि त्याला उत्तुंग टोला लगावून षटकार मध्ये परावर्तित केला. धावसंख्या इथे वेगाने 6 फुलवली आहे आणि ती पोहोचली 44 वर. डबल 4 ऑन द बोर्ड. 3 षटकाची समाप्ती झाली आहे. 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. 12-7 समीकरण. मॅच बनवली, मॅच फिरवली. पारडं फार जड झालंय ते म्हणजे मानुली संघाचं. 80% मानुली संघाकडे सामना केलाय. महेंद्र केणे सज्ज झालाय. महेंद्र केणे वापसी करेल का, ओव्हर द विकेट जातोय. बराच काळ प्रॅक्टिस मध्ये महेंद्र केणे दिसत नसतो. निंबोलीच्या ग्राउंड होती परंतु तरी सुद्धा या महत्वाच्या स्पर्धेमध्ये त्याला खेळायला आणलं का त्याचं कारण की त्याच्यावरचा विश्वास आणि त्यांनी तो सार्थ ठरवायला पाहिजे. हो तुम्ही रोशन आहे. मी रोषणाई भरी निर्माण करेन. रोषणाई भरा हा फटका मारलाय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. फिल्डर पोहोचण्यात होता तिथे पण तो चेंडूने सांगितलं तिथे की हा षटकार आहे. दर्शवतात आमचे माधव ठाकरे सर. फ्लॅट सिक्सर. कुठल्या आयोजित सरपंच चषक 2025. गावाच्या हिताचा गावाच्या वळ्याचा दादानं ठेवला इलाका. धन्यवाद. याचबरोबर स्कोर आर लेवल 1 पाऊल दूर मुकेश गायकर टीम मानिवली आणि हा 1 धाव जोडली जाते. सिली कव्हरला तिथे चेंडू ट्रॅव्हल होते. अशा प्रकारे विजय संघ मुकेश गायकर मानिवली संघाचं अभिनंदन. हार्डलक टफलक स्वर्गीय शैलेश करे प्रतिष्ठान बादशाह लेवन निंबोली संघ आपण सुद्धा चांगला खेळ दाखवल्याबद्दल कोसले ग्रामस्थांच्या वतीने दिलीपजी पालवी सरपंच साहेबांच्या वतीने तुमचं सुद्धा आभार आणि धन्यवाद. 51चं टार्गेट आणि फार चेंडू शिल्लक ठेवले. इथे तब्बल 10 चेंडू राखून सामना जिंकलाय तो म्हणजे मानुली संघाने. येस पर्सनॅलिटी हाय जबरी पॅटर्न उसका लय भारी.